मी व्हॉट्सअपवर व्हॉइस मेसेज कसा पाठवू शकते? मला तुम्हाला एका अतिशय उपयुक्त अशा कौशल्याबद्दल सांगायचे आहे, ते म्हणजे व्हॉट्सअपवर व्हॉइस मेसेज पाठवणे. मला हे आवडते कारण मी टाईप न करता माझ्या कुटुंबाला आणि मला ज्यांच्याशी बोलायचे त्यांना मेसेज पाठवू शकते. काही वेळा लोक व्यस्त असतात आणि कॉलचे उत्तर देत नाहीत, परंतु व्हॉइस मेसेजद्वारे तुम्ही त्यांच्याशी अगदी सोप्या पद्धतीने बोलू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही आणि तुमची मुले तुम्हाला कोणतेही प्रश्न असल्यास ते व्हॉइस मेसेजद्वारे शाळेतील शिक्षकांना पाठवू शकता, किंवा याचा वापर करून तुम्ही रेशन दुकानदाराला दर महिन्याला रेशन कधी येणार आहे हे विचारू शकता. मी व्हॉइस मेसेजिंग माझ्या मुलांशी बोलण्याकरता वापरते, जी आता शहरात राहतात. फोनवर बोलण्यासाठी वेळ मिळत नाही, पण व्हॉइस मेसेजमुळे आम्हाला एकमेकांचे आवाज अगदी सहज ऐकायला मिळतात. चला, मी तुम्हाला दाखवते हे कसे करावे आणि मग तुम्ही देखील प्रयत्न करू शकता. सर्वप्रथम मी माझा फोन हातात घेते. आता आपल्याला स्क्रीनवर व्हॉट्सअप शोधायचे आहे, ज्याचा वापर मी लोकांना संपर्क करण्यासाठी करू शकते. व्हॉट्सअप हे थोडे SMS सारखे आहे, परंतु याद्वारे तुम्ही व्हॉइस मेसेज, फोटो आणि व्हिडिओज देखील पाठवू शकता. मला माझ्या फोनच्या स्क्रीनवर व्हॉट्सअपचे हे बटन सापडले आहे. हिरव्या रंगाच्या चौकोनी बॉक्समध्ये एका पांढऱ्या रंगाचा फोन असा याचा आयकॉन दिसतो. हे उघडण्यासाठी मी व्हॉट्सअपचे बटन दाबते. नंतर एखाद्या व्यक्तीशी नवीन संभाषण सुरू करण्यासाठी मी हे बटन दाबते. लक्षात ठेवा, हे एका लहान बॉक्स सारखे दिसते, ज्यामध्ये काही लाईन्स असतात आणि हे स्क्रीनच्या वरील किंवा खालील कोपऱ्यात असते. आता माझ्या समोर नावांची एक यादी आली आहे. या यादीमध्ये दिसणाऱ्या सर्वांशी मी व्हॉट्सअपवर बोलू शकते. एखाद्या व्यक्तीशी व्हॉट्सअपवर बोलण्याकरिता त्या व्यक्तीचा फोन नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या फोनमध्ये व्हॉट्सअप असणे देखील आवश्यक आहे. आता मी माझ्या मुलीचे नाव निवडते. आता वेळ आली आहे मेसेज पाठवण्याची. मला टायपिंग करणे सोयीचे वाटत नाही, पण मला असे करण्याची गरज देखील नाहीये. मी माझा मेसेज मोठ्याने बोलून देखील रेकॉर्ड करू शकते. मला माझ्या स्क्रीनच्या कोपऱ्यात असलेले हे बटन दाबावे लागेल. हे कीपॅडच्या मध्यभागी देखील असू शकते. या बटणावर तुम्हाला एक माईक सारखे चित्र दिसेल. हे चित्र लक्षात ठेवा. हे तुम्हाला इंटरनेटवर देखील अनेक ठिकाणी दिसेल. जेव्हा तुम्ही हे दाबता तेव्हा तुम्ही लिहिण्याऐवजी तुमच्या आवाजात बोलू शकता. हा माईक दाबून अशा प्रकारे मी माझा मेसेज रेकॉर्ड करते. मुली, तू नीट जेवत आहेस ना? त्या नवीन योजनेसाठी नोंदणी करण्याकरिता मला तुझी मदत हवी आहे. ते कसे करायचे ग? तुम्ही बोलत असताना ते माईकचे बटन दाबूनच ठेवा. तुमचे बोलणे संपल्यावरच त्यावरील हात काढा. जेव्हा तुम्ही ते बटन सोडून द्याल तेव्हा तुमचा मेसेज आपोआप पाठवला जाईल. त्या मेसेजवर येणाऱ्या 2 बरोबरच्या मात्रा दिसतायत का? याचा अर्थ तिला माझा मेसेज मिळाला आहे. हे बघा, तिने याचे उत्तर देखील दिले आहे. तिने पाठवलेला मेसेज ऐकण्यासाठी मला हे त्रिकोणासारखे दिसणारे बटन दाबावे लागेल. जेव्हा माझी मुलं घरी होती तेव्हा लोकांना मेसेज करण्याकरता ती मला मदत करत होती. ती नसताना मला ते स्वतः करायला शिकावे लागले. सुरुवातीला मी गोंधळले होते, परंतु काही वेळा सराव केल्यानंतर मला हे जमायला लागले. आता मी माझ्या संपूर्ण कुटुंबांच्या आणि माझ्या इतर प्रियजनांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप वापरते. लक्षात ठेवा, काहीही नवीन शिकण्यासाठी थोडा सराव करावा लागतो. म्हणून तुम्हाला शक्य तितका वेळा हा व्हिडिओ पहा आणि वेगवेगळ्या पायऱ्या वापरून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सरावाचा आनंद घ्या.